नमस्कार शेतकरी बांधवांनो. 22 मे 2026 वार शुक्रवार या दिवसाचे हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस राहणार, हलक्या स्वरूपाचा राहणार, मध्यम स्वरूपाचा राहणार की जास्त वादळी वारे राहणार. कारण की आता जसं आपण मे ओलांडणार आहे तसं आपल्याला अवकाळी पावसाचे फटके हे जास्त बसणार आहेत. कारण की 15 जूनच्या पुढेच आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतो. तर आतापासून तुटक पाऊस हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला दिसू शकतो. कारण की परतीचा मान्सून याच महिन्यामध्ये आपल्याला जास्त जोरावर दिसत असतो. तर जर का आपण बघितलं तर विदर्भाच्या ठिकाणी अकोला, अमरावती, नागपूर, मोरगाव, अर्जुनी या ठिकाणी जर का आपण बघितलं, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, तर हे आपल्याला कोरडा भाग मिळतो. म्हणजे या भागामध्ये जसे उन्हाचे प्रमाण आहे थोड्याफार प्रमाणात का होईना उन्हाचं प्रमाण इथून कमी व्हायला सुरुवात होणार आणि पावसाला सुरुवात होणार. परंतु सध्या या ठिकाणी तरी आपल्याला पाऊस मिळणार नाही. या भागात आपल्याला कोरडं वातावरण बघायला मिळणार पूर्णपणे. परंतु जर का आपण जसं पश्चिमेच्या इकडे वळल्यानंतर आपल्याला मालेगाव या ठिकाणी पाऊस बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही, खामगाव, मालेगाव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तुम्हाला हलक्या स्वरूपाचा का होईना पण पाऊस बघायला मिळतो. आणि जसं आपण खाली जातो पुण्याच्या इकडं, तर तुम्ही बघू शकता इथं पुण्याच्या इकडे जर का आपण गेलो तर आपल्याला थोड्या प्रमाणात का होईना पण जास्त स्वरूपाचा पाऊस असा बघायला मिळतो. दापोलीचा परिसर असू द्या, साताराचा परिसर असू द्या किंवा मग रत्नागिरीचा असू द्या किंवा मग राजपूरचा असू द्या, या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणाचा पाऊस बघायला मिळतो. तसेच कोल्हापूर झालं, सांगली, सातारा या भागातही आपल्याला चांगल्या स्वरूपाचा दाट स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतो. जर का ओव्हरऑल आपण पूर्ण महाराष्ट्राचा जर का अंदाज काढायचा झाला तर आपण महाराष्ट्रामध्ये बघू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोकण किनारपट्टी आहे आणि त्याच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना पण पाणी पडण्याची शक्यता जास्त आहे. सांगली, सातारा खालच्या भागामध्ये अत्यंत दाट शक्यता आहे की पाणी पडणार आहे 22 तारखेला. आणि जर का आपण विदर्भामध्ये गेलो तर विदर्भामध्ये कोरडे वातावरण राहणार आहे. तसंच जर का आपण कोकण किनारपट्टीवर असलो, मुंबईच्या खालचा प्रदेश, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेचा प्रदेश, तर या सर्व प्रदेशांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. तर आजचा हवामान अंदाज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.